खोटा गुन्हा दाखल करून चुकीचे दोषारोपपत्र दाखल केल्याचा आरोप, पोलीस उपनिरीक्षकांसह एका विरुद्ध कारवाईची मागणी। आपल्या विरुद्ध खोटा स्वरूपाचा गुन्हा दाखल करून चुकीच्या पद्धतीने तपास करण्यात आला, तसेच दिशाभूल करणारे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते शेख सईद शेख कदीर यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नारायण एन सरकटे व आनंद कुमार गिरधारीलाल शर्मा यांच्या विरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे। तक्रारीनुसार शेख सईद शेख कदीर यांच्या विरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 301/2025 अन्वये भारतीय न्याय संहितेचे कलम 308(5), 352, 351(3), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात त्यांना जिल्हा व सत्र न्यायालय खामगाव यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला असल्याचे तक्रारीत नमूद आहे। त्यानंतर या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे यांच्याकडे सोपवण्यात आला असून तपास अधिकाऱ्यांनी योग्य व सखोल तपास न करता खोट्या स्वरूपाचे दोषारोपपत्र दाखल केल्याचा आरोप तक्रारदारानं केला आहे। तक्रारीत पुढे म्हटलं आहे की प्रकरणातील एका साक्षीदाराचा 20 जून 2025 रोजी जबाब नोंदवण्यात आला, मात्र संबंधित साक्षीदारानं आपल्या जबाबात नमूद केलेल्या वडशिंगी रोड परिसरात कोणतेही सॉमिल अस्तित्वात नसल्याचा दावा तक्रारदारानं केला आहे। या दाव्याच्या समर्थनार्थ GPS ट्रॅकरद्वारे काढलेले फोटो तक्रारीसोबत जोडल्याचेही त्यांनी नमूद केलं आहे। तपास अधिकारी व संबंधित साक्षीदार यांनी फिर्यादी समोर संगनमत करून आपल्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असून खोटी माहिती व बयानाच्या आधारे न्यायालयात दिशाभूल करणारे दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। पोलीस अधिकाऱ्याने कर्तव्यात कसूर करून चुकीचा तपास केल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, तसेच चुकीच्या तपासाबाबत सेवा पुस्तिकेत नोंद करण्यात यावी, अशी मागणी शेख सईद शेख कदीर यांनी केली आहे। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नारायण एन सरकटे व आनंद कुमार गिरधारीलाल शर्मा यांच्या विरुद्ध कट कारस्थान, खोटी माहिती देणं, खोटं बयान नोंदवणं, न्यायालयाची दिशाभूल करणं व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तातडीनं कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे। या तक्रारीच्या प्रती पोलीस आयुक्त अमरावती, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा, उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर तसेच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांना माहिती व कार्यवाहीसाठी सादर करण्यात आले आहेत। बाकीचे सर्व सामील जे काही आहे हे सर्व ग्रामीण मध्ये आहे। आणि दुसरा महत्त्वाचा विषय की जर आयोग चौकशी अधिकारी हे स्पॉटवर गेला नाही आणि यांना निष्पक्ष जांच केली नाही, तो पोलीस स्टेशन जळगाव मध्ये जे आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता बापावर पोरावर, जे पोरगीचा मर्डर झाला नाही, ज्याची मय्यतच झाली नाही, त्याचे खोटे आरोप दाखल करून त्याला जबरदस्ती त्याच्यावर गुन्हा थोपला येईना आणि ते बापले गेले जेलात टाकला। तसंच हे जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू आहे आणि खोटे दोषारोपपत्र हे कोर्टात बी देण्याचं काम करत आहे। मी माननीय SP साहेब यायले विनंती करतो की जे काही दोषारोपपत्र पाठवण्याचे पहिले निष्पक्ष याची जांच व्हायला पाहिजे आणि हे ज्यांना माझ्या विरोधामध्ये खोटा बयान दिला लक्ष्मीनारायण स्वामींच्या मालकांना, याच्यावर चौकशी करून लवकर न लवकर त्याच्यावर न्यायावर हे दोघेवर सारखे गुन्हे दाखल करा, अशी माझी अपेक्षा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।